Make correct statements by filling the symbols subset or not subset. First one, 2 3 4 1 2 3 4 5. Whether this first set is subset of second or not. सबसेट. पहिला सेट हा दुसऱ्याचा सबसेट आहे किंवा नाही. येस. पहिल्या सेटचे सर्व एलिमेंट 2 3 4 हे दुसऱ्या सेटमध्ये आहेत. मग जर पहिल्या सेटचे सर्व एलिमेंट दुसऱ्या सेटमध्ये आहेत तर पहिला सेट हा दुसऱ्या सेटचा सबसेट आहे. सेकंड वन, ABC BCD नो सबसेट. आहे का सबसेट? इट इज नो. not the subset. Number 3, X says that X is a student of class 11 of your school. X काय डिनोट करतोय? तुमच्या स्कूलमधला 11th स्टँडर्डचा स्टुडंट डिनोट करतोय. आणि सेकंड सेट आहे, X says that X is a student of your school. म्हणजे या सेटमध्ये त्या स्कूलमधले सगळे स्टुडंट आले आणि या सेटमध्ये त्या स्कूलमधले फक्त 11th स्टँडर्ड स्टुडंट आले. वेदर दिस सेट इज सबसेट ऑफ दिस और नॉट. सबसेट. सबसेट. येस, दिस इज द सबसेट. हा सबसेट आहे. देन फोर्थ वन, X such that X is a circle in the plane. X such that X is a circle in the plane. म्हणजे कुठलाही सर्कल असेल प्लेन मध्ये असणार, एनी सर्कल, म्हणजे हा सेट. आणि सेकंड सेट काय म्हणताय? X such that X is a circle in the same plane with radius 1 unit. हा सेट याचा सबसेट आहे किंवा नाही? नो. येस, आहे का? नॉट द सबसेट. कारण यात सगळे सर्कल आहेत आणि यात फक्त 1 एवढी रेडियस असणारे सर्कल आहेत. म्हणजे हा सेट याचा सबसेट होऊ शकतो. दुसरा सेट हा पहिल्याचा सबसेट होऊ शकतो. पण पहिला सेट हा दुसऱ्याचा सबसेट होईल का? नाही, कारण हा मोठा आहे. याच्यात सगळेच सर्कल आले. सगळे आले म्हणजे रेडियस 1 असणारे पण आले. त्या प्लेन मध्ये असणारे सर्वच सर्कल याच्यामध्ये येत आहेत. मग त्याच्यात सगळ्याच रेडियसचे सर्कल आले म्हणजे हा मोठा आहे. कारण या सेटमध्ये फक्त 1 एवढी रेडियस असणारे सर्कल आलेत. म्हणजे हा सेकंड सेट फर्स्ट सेटचा सबसेट आहे. पण फर्स्ट सेट सेकंड सेटचा सबसेट आहे का? सो इट इज नॉट द सबसेट. Okay, then number 5, X such that X is a triangle in a plane. X such that X is a triangle in a plane. And the second one, X such that X is a rectangle in a plane. असेल का सबसेट? नाही. नाही, कारण ट्रायंगल वेगळे, रेक्टँगल वेगळे.
Yes. बरोबर आहे. हा, जर पहिला सेट असता एक्स सच दॅट एक्स इज ए स्क्वेअर इन द प्लेन, आणि दुसरा सेट एक्स इज ए रेक्टँगल इन अ प्लेन, तर मात्र तो सबसेट झाला असता. बिकॉज एव्हरी स्क्वेअर इज ए रेक्टँगल. प्रत्येक स्क्वेअर हा रेक्टँगल असतोच, बट एव्हरी रेक्टँगल इज नॉट ए स्क्वेअर. आणि त्यामुळं इथे जर स्क्वेअर असतं तर तो सबसेट झाला असता, पण इथे ट्रँगल म्हटलंय, सो इट इज नॉट द सबसेट. मेन थिंग काय आहे की आपल्याला सबसेट असं जर असले सेट एलिमेंट दिलेले असले की त्यावरून पटकन सांगता येतं, पण विचारताना असे नाही विचारत ना. आपल्याला ॲप्लिकेशन बेस्ड जर विचार केला तर आपल्याला अशा प्रकारचे एक्झाम्पल्स किंवा याच्यावरती आपलं थिंकिंग पाहिजे. क्वेश्चन म्हणजे आपल्याला इतके साधे सोपे क्वेश्चन नाही विचारणार आहेत, पण आपल्याला जे वर्किंग असणं आवश्यक आहे, एक्सपेक्टेड आहे, ते या प्रकारावरती एक्सपेक्टेड आहे अशा ॲप्लिकेशन बेस्ड. आता नंबर 6 मध्ये काय म्हटलं आहे, एक्स सच दॅट एक्स इज ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल इन द प्लेन. एक्स इज इक्विलॅटरल ट्रायंगल इन द प्लेन. एक्स हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, आणि सेकंड एक्स इज ए ट्रायंगल इन द सेम प्लेन. आता हे आहे का सबसेट बघा. Not a subset. वाय? Yes. Yes, it is a subset. वाय इट इज नॉट सबसेट और वाय इट इज सबसेट? या सेटमध्ये सगळ्या प्रकारचे ट्रायंगल येतात. एक्स इज ए ट्रायंगल इन द प्लेन. एक्स इज ए ट्रायंगल इन द प्लेन म्हणजे सगळ्या प्रकारचे ट्रायंगल आले. मग त्या सगळ्या प्रकारात इक्विलॅटरल ट्रायंगल हा प्रकार येत नाही का? सगळे ट्रायंगल एका सेटमध्ये आपण टाकले, मग त्यात इक्विलॅटरल ट्रायंगल येणार नाहीत का सगळे? हा सेट वेगळा आहे, हा सेट वेगळा आहे, हे लक्षात घ्या. पण आपल्याला रिक्वायरमेंट काय आहे? सबसेट आहे की नाही ते चेक करायचं आहे. याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे ट्रायंगल आहेत. मग सगळ्या प्रकारचे ट्रायंगल जर असतील तर त्यात सगळे इक्विलॅटरल पण येणार ना, बरोबर आहे. यात इक्विलॅटरल असतील, आयसोसेलिस असतील, स्केलिन असतील, सगळे असतील, त्यात इक्विलॅटरल आले ना. म्हणजे फर्स्ट सेट इज ए सबसेट ऑफ सेकंड सेट. ओके. नंबर 7. नंबर 7. एक्स इज इवन नॅचरल नंबर, आणि दुसरा सेट आहे एक्स इज एन इंटीजर. एक्स इज इवन नॅचरल नंबर, एक्स इज इंटीजर. It is a subset. आहे का सबसेट सांगा? It is a subset. येस, कारण इंटीजर मध्ये सगळे नॅचरल नंबर येतात. पॉझिटिव्ह पण येतात आणि त्याचे निगेटिव्ह पण असतात, पण नॅचरल नंबर सगळे येतात याच्यामध्ये. मग जर सगळेच नॅचरल याच्यामध्ये येत आहेत तर इव्हन नॅचरल नंबर यायला पाहिजेत ना, बरोबर आहे. नंबर सिस्टीम, नंबरचे टाईप्स लक्षात घ्या. सगळेच नॅचरल नंबर याच्यामध्ये येतात, मग इव्हन नॅचरल पण येतातच. आणि त्यामुळं सबसेट आहे.
Okay, first set is the subset of second set. Got this? त्यानंतर Yes, sir. next one, question number 2. Examine whether the following statements are true or false. दिलेले स्टेटमेंट ट्रू आहेत की फॉल्स ते आपल्याला सांगायचं आहे. फर्स्ट वन, ए कॉमा बी इज नॉट सबसेट ऑफ बी सी ए. ट्रू आहे की फॉल्स आहे? False. फॉल्स, कारण हा सेट याचा सबसेट आहे. सो दिस स्टेटमेंट इज फॉल्स. नंबर 2, True. पहिल्या सेटमध्ये दिलं ए कॉमा ई आणि दुसरा सेट आहे एक्स इज ए वोवेल इन इंग्लिश अल्फाबेट. ट्रू आहे की फॉल्स? True. 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 ट्रू. नेक्स्ट, False. नेक्स्ट काय, ट्रू आहे की फॉल्स आहे? False. False. फॉल्स, कारण 1 2 3 हे तिन्ही इलिमेंट दुसऱ्या सेटमध्ये नाही आहेत. Yes. त्यामुळे पहिला सेट हा दुसऱ्याचा सबसेट नाही आहे, पण इथं सबसेट आहे असं सांगितलं आहे. सो दिस इज फॉल्स. नंबर 4, True. True. ट्रू और फॉल्स? True. 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 ट्रू. And number 5, True. False. 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 number 5, true or false? True. Yes. True. True. ट्रू है कि फॉल्स है? True. ट्रू है. बी केयरफुल, दिस इज नॉट द नोटेशन फॉर सबसेट. हे नोटेशन कशाचं आहे? हा सिम्बॉल कशाचा आहे? Belongs to. बिलॉंग्स टू. याचं काय म्हणणं आहे? दिस बिलॉंग्स टू दिस. ज्यावेळी बिलॉंग्स टू असं असतं त्याचा अर्थ असतो
की तो एलिमेंट त्या सेटमध्ये आहे का. आणि ज्यावेळेस सबसेट हे नोटेशन असतं त्याचा अर्थ असतो या सेटचे एलिमेंट या सेटमध्ये आहेत का. दोन्हीमध्ये फरक आहे. या सेटचे एलिमेंट या सेटमध्ये आहेत का. जर असतील सगळे तर हा सेट या सेटचा सबसेट असतो. हे सबसेटचं मिनिंग आहे. बिलॉंग्स टू काय, हा एलिमेंट हा पूर्ण या साईडच्या कर्ली ब्रॅकेट सकट हा पूर्ण एक एलिमेंट असतो. आणि तो एलिमेंट या सेटमध्ये आहे का. आता जर असं म्हटलं असतं ए बिलॉंग्स टू ABC, तर याचा अर्थ असा की ए हा एलिमेंट या सेटमध्ये आहे, तर हे ट्रू झालं असतं. ए हा एलिमेंट या सेटमध्ये आहे तर हे ट्रू झालं असतं. ते आणखी कधी ट्रू झालं असतं, सेट ए म्हणजे एलिमेंट आणि विथ कर्ली ब्रॅकेट आला म्हणजे तो एक सेट झाला. सेट ए बिलॉंग्स टू सेट आणि त्याच्यामध्ये परत एक सेट ए. आताही हे ट्रू झालं असतं. बिलॉंग्स टू सेट मध्ये सेट हा पूर्ण सेट ॲज अन एलिमेंट इथं आहे. हा पूर्ण ॲज अन एलिमेंट इथे आहे म्हणजे बिलॉंग्स टू. इथे कन्फ्युजन होतं बऱ्याच जणांचं. बी केअरफुल. यामध्ये मोस्टली कन्फ्युजन असं होतं की हा तर ए दिसतोय याच्यामध्ये, पण ज्यावेळी बिलॉंग्स टू हे चिन्ह असतं याचा अर्थ हा पूर्ण एलिमेंट आहे. आणि हा पूर्ण एलिमेंट सेट सकट इथे आहे का, म्हणजे हे फॉल्स आहे. आणि ते ट्रू कधी झालं असतं नोट डाऊन करून ठेवा त्यापुढे तुम्ही. जर या स्वरूपात असेल तर ट्रू, या स्वरूपात असेल तरीही ट्रू, पण हे मात्र फॉल्स. लक्षात येतो डिफरन्स काय तो. येस, लक्षात आलंय. Yes, sir. Yes, sir.
ओके. Next, number 6. X such that x is an even natural number less than 6. X is an even natural number less than 6. इव्हन नॅचरल नंबर लेस दॅन 6 म्हणजे कोणकोणते एलिमेंट येतील? 2, 4 झालं, 6 पण येणार नाही. बरोबर. आणि दुसऱ्या सेटमध्ये कोणते एलिमेंट? कारण लेस दॅन 6 म्हटलं, लेस दॅन ऑर इक्वल टू नाही म्हटलं. दुसऱ्या सेटमध्ये एलिमेंट कोणकोणते येणार आहेत? एक्स इज अ नॅचरल नंबर विच डिवाइड्स 36. 36 ला डिवाइड करणारे नॅचरल नंबर कोणकोणते आहेत? 1, 2, 3, 4, 6, 12, 18, 36. बरोबर आहे. मग बघा हा सेट त्याचा सबसेट आहे किंवा नाही आहे ते. येस, इट इज सबसेट. येस, म्हणजे हे कसं आहे? ट्रू आहे. ओके. यस सर. येस. त्यानंतर नेक्स्ट ए हा सेट दिलाय क्वेश्चन नंबर 3 मध्ये. त्याचे एलिमेंट कोण कोण आहेत? 1, 2, 5 यांच्याबद्दल तर काही प्रॉब्लेम नाही, पण 3 आणि 4 हे दोन एलिमेंट सुट्टे नाही आहेत. 3 आणि 4 या दोन एलिमेंटचा एक सेट जो आहे तो सेट म्हणजे ए चा एलिमेंट आहे. 3 आणि 4 या एलिमेंटचा जो सेट आहे तो सेट म्हणजे ए चा एलिमेंट आहे. म्हणजे थोडक्यात सिच्युएशन अशी आपण पाहिलेली असते बऱ्याचदा. हा एक डब्बा आहे सपोज किंवा बॉक्स आहे. त्याच्यामध्ये हा एक एलिमेंट आहे, हा एक एलिमेंट आहे, हा एक एलिमेंट आहे आणि त्याच्यासोबतच आणखी एक छोटा डब्बा ठेवलेला आहे. आणि त्या डब्यात परत आणखी 2 वस्तू आहेत. ही सिच्युएशन आहे. म्हणजे हा बाहेरचा झाला जो मुख्य आहे तो सेट ए झाला. मग ए या सेटचे एलिमेंट कोण कोण? तर 1 काय काय दिलेत एलिमेंट्स? 1, 2, 5 हे सुट्टे आणि 3, 4 याच्यात आहेत. म्हणजे आपल्याला 3 हा ए चा एलिमेंट नाही म्हणता येणार. तो ए मध्ये आहे पण ए चा एलिमेंट नाहीये 3. ए मध्ये एक सेट आहे, त्या सेटचा एलिमेंट 3 आहे आणि 4 आहे. त्यामुळे ए चे एलिमेंट कोणकोणते? ए मध्ये किती एलिमेंट आहेत सांगा बरं? 3, 4. ए मध्ये एलिमेंट किती आहेत? 4 एलिमेंट आहेत. हा 1, 2, 3 आणि हा डब्बा म्हणजे एक एलिमेंट. 4च एलिमेंट आहेत, 5 नाही.
1 2 3 4 5. ए मध्ये 5 एलिमेंट नाहीत, ए मध्ये 4च एलिमेंट आहेत. हा पूर्ण बॉक्स म्हणजे एक एलिमेंट गृहीत धरायचा आहे. हा पूर्ण सेट म्हणजे एक एलिमेंट गृहीत धरायचा आहे त्याच्या कर्ली ब्रॅकेट सकट. ओके, हा डिफरन्स आधी लक्षात घेणं गरजेचं आहे की ए चे एलिमेंट कोण कोण आहेत. 1 2 3 4 चा हा पूर्ण सेट म्हणजे एक एलिमेंट आहे आणि 5. ओके, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर इनकरेक्ट अँड व्हाय. नंबर 1 हे करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे सांगा. करेक्ट. करेक्ट. येस, करेक्ट. सबसेट. सबसेट कुणाला म्हणायचा. या सेटचे, हा जो सेट लिहिला आहे या सेटचे सर्व एलिमेंट जर या दुसऱ्या सेटमध्ये असतील तर हा पहिला सेट दुसऱ्या सेटचा सबसेट असतो. क्लिअर द कन्सेप्ट. या सेटचे सर्व एलिमेंट म्हणजे ए आणि ई, ए आणि ई हे दोन्ही एलिमेंट याच्यामध्ये असतात म्हणून हा त्याचा सबसेट आहे. ए आणि बी हे दोन्ही एलिमेंट इथे आहेत म्हणून हा याचा सबसेट आहे. बरोबर आहे. ए आणि बी हे दोन्ही एलिमेंट याच्यामध्ये आहेत म्हणून हा पूर्ण सेट याचा सबसेट आहे. तसं 3 आणि 4 हे दोन्ही एलिमेंट ए चे एलिमेंट आहेत का. 3 हा ए चा एलिमेंट आहे का. थ्री हा ए चा एलिमेंट आहे का. नाही. 3 तर त्या ए मध्ये आणखी एक सेट आहे त्याचा तो एलिमेंट आहे. फरक लक्षात घ्या. हा पूर्ण सेट म्हणजे एक एलिमेंट झाला म्हणून तर तो डब्बा काढला होता समोर इथे. 3 हा एलिमेंट ए चा एलिमेंट नाहीये. हा पूर्ण बॉक्स म्हणजे ए चा एलिमेंट आहे. मग जर 3 हा ए चा एलिमेंट नाहीये तर हा सेट ए चा सबसेट होईल का. नाही. जर त्याच्या बाजूने अजून एक असं असतं कर्ली ब्रॅकेट, आता ते ट्रू झालं असतं, आता ते करेक्ट झालं असतं. कारण हा बाहेरचा सेट झाला आणि मधला सेट म्हणजे एलिमेंट झाला. आता हा पूर्णच ॲज अन एलिमेंट याच्यामध्ये आहे मग ते ट्रू झालं असतं. बट प्रेझेंटली इट इज इनकरेक्ट. अँड व्हाय इट इज इनकरेक्ट. बिकॉज 3,4 किंवा 3 डज नॉट बिलॉंग टू ए, 4 डज नॉट बिलॉंग टू ए. 3 हा सेपरेटली ए मध्ये नाहीये. 4 पण सेपरेटली ए मध्ये नाहीये. म्हणून हा सेट ए चा सबसेट नाही. ओके. नंबर 2 करेक्ट आहे का इनकरेक्ट. येस.
नंबर 2 करेक्ट आहे की इनकरेक्ट. इनकरेक्ट का? यस करेक्ट. करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे? करेक्ट. यस करेक्ट और इनकरेक्ट? सांगा काय? करेक्ट. 3,4 हा पूर्ण सेट सकट ए चा एलिमेंट आहे का? आत्ताच पाहिलं की आपण या 3,4 बद्दलच सगळं याच्यावरतीच आहे. हा पूर्ण सेट, हा पूर्ण बॉक्स, हा पूर्ण डब्बा ए च्या डब्यामध्ये आहे. ॲज अन एलिमेंट आहे, तो एलिमेंट म्हणून त्यात काम करतोय. 3 हा सेपरेट एलिमेंट ए चा नाही आहे. 4 हा सेपरेट एलिमेंट ए चा नाही आहे. पण 3,4 हा पूर्ण सेट ए चा एलिमेंट म्हणून काम करतो. ह्या डायग्राम वरती लक्ष द्या. हा पूर्ण बॉक्स ए चा एलिमेंट आहे. सो दिस बॉक्स बिलॉंग्स टू ए. दिस बॉक्स बिलॉंग्स टू ए. म्हणजेच आपण 3,4 बिलॉंग्स टू ए असं लिहू शकतो. बरोबर आहे? येस, लक्ष देत आहे? Yes. सो दिस इज करेक्ट बिकॉज दिस एलिमेंट बिलॉंग्स टू सेट ए. तो सेट ए मध्ये आहे. आता हे करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे सांगा? करेक्ट.
करेक्ट. आत्ता आपण याच्या वेळेस लिहिलंच होतं. याला जर बाजूनी सेट असता तर मग तो सब सेट झाला असता एचा. कारण हा मधला जो आहे पूर्ण हा एकच एलिमेंट आहे, बरोबर, आणि तो एलिमेंट सेट ए मध्ये आहे. म्हणून हा जो पूर्ण सेट आहे तो एचा सबसेट आहे. येते लक्षात? सो दिस वन इज ऑल्सो करेक्ट. नंबर 4, वन बिलोंग्स टू ए. करेक्ट है कि इनकरेक्ट है? करेक्ट. करेक्ट आहे. करेक्ट. कारण 1 हा एलिमेंट ए या सेट मध्ये आहे. सो दिस इज करेक्ट. नंबर 5, 1 इज सबसेट ऑफ ए. करेक्ट की इनकरेक्ट? यस. One is subset of A. Correct or incorrect? करेक्ट. Correct है. करेक्ट. What is definition of subset? सबसेट ची डेफिनेशन काय लिहिली आपण? ए या सेट मधले सर्व एलिमेंट जर बी या सेट मध्ये असतील, ए या सेट मधले सर्व एलिमेंट बी या सेट मध्ये असतील तर ए हा सेट बी चा सबसेट असतो. सबसेट हे दोन्ही पण सेट लागतात असं म्हटलंय का कुठेही की एखादा एलिमेंट जर त्या दुसऱ्या सेट मध्ये असेल तर तो एलिमेंट म्हणजे दुसऱ्या सेटचा सबसेट असतो असं म्हटलंय का? 1 हा इथं एलिमेंट आहे का सेट आहे? 1 हा एलिमेंट आहे का सेट आहे? एलिमेंट. एलिमेंट आहे. मग एक एलिमेंट दुसऱ्या सेटचा सबसेट होऊ शकतो का? नाही. एक एलिमेंट दुसऱ्या सेटचा सबसेट होऊ शकतो का? तो एलिमेंट सेट मध्ये असू शकतो. फरक लक्षात घ्या. दोन नोटेशन खूप कन्फ्युजन क्रिएट करतात, म्हणून एक्झाम्पल्स महत्वाचे थे. 1 हा एलिमेंट सेट मध्ये आहे, पण 1 हा एलिमेंट ए चा सबसेट झाला का? मग दोन्ही वरती व्यवस्थित सेपरेटली फोकस करा की या नोटेशनचा अर्थ काय आहे आणि या नोटेशनचा अर्थ काय आहे. जेव्हा आपण हे लिहितो तेव्हा लेफ्ट साइडला एलिमेंट लागतो, राईट साइडला सेट लागतो. किमान रफ ऑब्झर्वेशन तरी पाहिजे आपलं. रफ ऑब्झर्वेशन, एकदम रफ. हे ज्यावेळी आपण लिहितो त्यावेळी लेफ्ट साइडला एलिमेंट असतो. एलिमेंट बिलॉंग्स टू सेट म्हणजे तो एलिमेंट त्या सेट मध्ये आहे. ओके. पण हे नोटेशन ज्यावेळी आपण वापरतो तेव्हा त्याच्या दोन्ही बाजूला सेट लागतात. म्हणजे इकडे ए, इकडे बी. नावं काही असतील सेटचे, पण दोन्ही बाजूला सेट पाहिजेत. हा सेट या सेटचा सबसेट आहे आणि हा एलिमेंट या सेटचा एलिमेंट आहे. फरक लक्षात आला? हा सेट, पहिला सेट दुसऱ्या सेटचा सबसेट आहे. सबसेट होण्यासाठी तो सेट तर पाहिजे. आता इथे कुठं सेट दिसतोय का?
हा सिंगल एलिमेंट आहे एकटा, तो एलिमेंट आहे, हा सेट नाहीये. जर तो सेटच नाही तर तो सबसेट कसा होईल? फरक लक्षात येतोय ह्या दोन नोटेशन मधला? आणि आत्ताच इथेच आपण लिहिलं ना 1 बिलॉंग्स टू ए. याला जर असं लिहिलं असतं, आता म्हणता आलं असतं की हा सेट या सेटचा सबसेट आहे. पण हा सेट नाहीच आहे ना. देताना तो काय दिलाय? फक्त एलिमेंट दिलाय. मग हा एलिमेंट या सेटचा सबसेट होऊ शकतो का? कुठलाही एलिमेंट एखाद्या सेटमध्ये असू शकतो, पण तो एलिमेंट म्हणजे सबसेट होईल का? नाही. कारण सबसेट व्हायचा असेल तर त्याने आधी सेट व्हावं लागेल. सबसेट व्हायचा असेल तर त्याने आधी सेट होणं गरजेचं आहे. येते लक्षात? हो. त्यानंतर मग हे कसं आहे? इनकरेक्ट आहे. पहिलं पण इनकरेक्ट होतं. नंबर 6 सांगा, करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे? करेक्ट. नंबर 6 करेक्ट आहे. हा सेट ए चा सबसेट आहे असं म्हणणं आहे. बघा आहे का? चेक करायचं. 1 हा एलिमेंट ए मध्ये आहे का? आहे. 2 हा एलिमेंट ए मध्ये आहे का? आहे. 5 हा एलिमेंट ए मध्ये आहे का? आहे. म्हणजे हा सेट या सेट ए चा सबसेट आहे. ओके, so this one is correct. What about this? Incorrect. Why? This is set. हा सेट या सेटचा एलिमेंट आहे का? हा पूर्णच सेट. हे सुट्टे सुट्टे आहेत ए मध्ये, पण हा पूर्ण सेट म्हणून दिलाय. जसा 3,4 हा एलिमेंट आहे, तसा हा पूर्ण एक एलिमेंट आहे का सेट ए मधला? नाही. सो दिस इज इनकरेक्ट. नेक्स्ट. Incorrect. इनकरेक्ट का? Incorrect. 1 belongs to A, 2 belongs to A, but 3 belongs to A आहे का? 3 हा एलिमेंट आहे का सेट ए मध्ये? 3 हा एलिमेंट ए मध्ये आहे का? नाही. नाही. तो दिसतोय पण तो ए मध्ये नाही. तर तो ए मध्ये एक सेट आहे, त्या सेट मधला एलिमेंट आहे तो. म्हणजे 3 हा ए चा एलिमेंट नाहीये. सो दिस इज इनकरेक्ट. आणि याला कारण काय? 3 डज नॉट बिलॉंग टू ए. 3 हा एलिमेंट ए या सेट मध्ये नाही. 3 हा एलिमेंट ए या सेट मध्ये नाही. ओके. नेक्स्ट. नंबर 9.
Correct. Number 9. Correct. Why it is correct? का तो करेक्ट आहे? सांगा वाय इट इज करेक्ट. काय रिझन आहे आपल्याकडे त्यासाठी? सो दिस इज युअर होमवर्क टुडे.